नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय समाज विकास मंडळाच्या वतीने ट्रस्ट लेआउट, पांढराबोडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक रमेश दुपारे, केटी कांबळे, प्रवीण आवळे, राजूभाऊ पांजरे, पत्रकार संतोष लांजेवार, सुरेश खन्ना, विना इंगोले, मनोहरराव इंगोले, मीना इंगोले उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नारायण बागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक आणि साहित्यातील योगदानाचे स्मरण केले. त्यांनी अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून व शाहिरीतून शोषित, वंचित आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय समाज विकास मंडळाचे पुष्पा इंगोले, अर्चना इंगोले, प्रिया फुके, अनुपराव इंगोले, कविता बावने यांच्यासह सर्व सदस्यांनी व स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. 40 आणि ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक म्हणून प्रसारित झाले असेल ते 40 वर्षा पहिल्या पांढराबोडीतून झाले. फिरतो कधी अण्णाभाऊ साठेच्या गावाला जातो आणि हा जो मातंग समाज आहे आमचा पांढराबोडीतला मोठा जागृत मातंग समाज आहे, ज्यांना नेतेपणाची शेती बी निर्माण नाही झाली होती, हे लोक आज मोठे मोठे नेते झालेत. चांगली गोष्ट आहे, नेते झाले पाहिजेत. परंतु तुम्ही पाहिलं काय कुठेतरी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये गौतम बुद्धाची फोटो इथे भेटते पांढराबोडीत, बाबासाहेबांची फोटो. मी आज होर्डिंग पाहिलं तिथे दीक्षाभूमी चौकात कुठे कुठे बाबासाहेबांच्या पहिले गोलवलकर गुरुजी, कुठे काय चित्र आहे. अरे ज्या बाबासाहेबांनी, ज्या अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की जग बदल करून घ्यावं मला सांगून गेला भीमराव, तो तिडकीला बोलला, कशा परिस्थितीत बोलला अण्णाभाऊ साठे. आणि अण्णाभाऊ साठे जेव्हा बोलले, बाबासाहेबांची मयत होती, बाबासाहेब 6 डिसेंबरला मरण पावले होते आणि बाबासाहेबाला श्रद्धांजली सभेमध्ये अण्णाभाऊ साठेचं भाषण होतं शिवाजी पार्कला. आणि अण्णाभाऊ साठेंनी 10 मिनिटांमध्ये ते कविता बनवली होती. किती मिनिटात? 10 मिनिटात बाबासाहेबाला श्रद्धांजली देण्यासाठी. आणि अण्णाभाऊ साठे बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी फार गरीब, फार छोटा माणूस आहे, तुमच्या जशा महासूर्याला मी काय शब्द देऊ. तर त्यांनी 2 मिनिटात बसल्या ती कविता लिहिली होती, जग बदल करून घ्यावं मला सांगून गेले भीमराव. परंतु आमच्या मातंग समाजातल्या श्यामराव आणि रामराव ऐकायलाच तयार नाही. याला असं भडकवण्यात येत आहे की म्हणे महाराणी म्हणे तुमचं आरक्षण खाल्लं, महाराणी म्हणे तुमचं आरक्षण खाल्लं. सीताबाई महाराणी आरक्षण खाल्लं? अरे जेव्हा महार समाज हा बुद्ध समाज विचारासोबत त्याच्या मातंग समाजासोबत उभा राहिला, तर जेव्हा आमच्या मातंग समाजाचा पोरग शाळेमध्ये जे माझ्या मांग जातीचा आहे त्या शिक्षकांना फक्त त्याचा एवढा गुन्हा होता की त्यांनी त्या मडक्याचं पाणी पिलं, मडक्याला काऊन हात लावला म्हणून मातंग समाजात आत्ताची गोष्ट सांगू, त्या पोरानं त्या मडक्याला काऊन हात लावलं म्हणून इतकं मारलं की त्याचं डोकं फोडून टाकलं. तुला म्हणे तू मांग आहे, तुला म्हणे पाण्याला हात लावण्याचा अधिकार नाही, प्यायचा तर म्हणे माझी पिशाब पी. हा अत्याचार. तेव्हा हा महार समाज उठून उठते
होते की मागाला काय झालं तर मार उठते, खबरदार त्या मागाला काय झालं तर मार म्हणते तो माझा भाऊ आहे, माझा नातेवाईक आहे, माझा रक्ताचा आहे, त्याला चीड येते. एका जेव्हा आमचा एक मातंग समाजाचा पोरग मंदिरात पाहायला गेला की मंदिरात देवळामध्ये काय आहे मला पाहू द्या, म्हणे रोज तुम्ही पूजा करतात, रोज त्या देवळामध्ये हनुमानाच्या मंदिरात पूजा करता, मला फक्त अगरबत्ती लावू द्या. त्यानं अगरबत्ती लावली तर इतका कुत्र्यावानी त्याला मारलं त्या मातंग समाजाच्या पोराले. म्हणजे आम्हाला देवळात बी जाऊ देत नाही, मातंग समाजाला शाळेत बी नाही जाऊ देत आणि कुठंच नाही जाऊ देत. तर मग आम्ही तुमच्या ह्या समाजासोबत ह्या धर्मासोबत राहायचं का? म्हणून बाबासाहेबने बोलले होते की अन्याय करने से अत्याचार करने वाला ज्यादा ये होता है, अन्याय सहने की ताकत. तेव्हा आंबेडकरी समाज मातंगासोबत, महाराणी मातंगा पराय नाहीये. आम्हाला फक्त संगीत आणि पंक्तीत कोण बसवलं? कोण संगीत आणि पंक्ती? अरे आमच्या तर सावलीचा विटार होत होता, मांगा महाराजाचा सावलीचा विटार होत होता. मांगाले मातंग समाजाला जर कोणी सोबत बसवलं असेल ते आंबेडकरी समाजाला सोबत बसवलं, त्याच्या सोबत रोटी बेटीचा व्यवहार केला. आम्ही कधी हा फरक नाही पाहिला की मागाच्या घरी आमची काऊन पोरगी गेले किंवा मागाची पोरगी आमच्या घरी काऊन आले. आम्ही रोटी बेटीचा व्यवहार केला, कारण की आम्ही एका जातीचे आहोत, एका रक्ताचे आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला अनुसूचित जातीमध्ये काऊन टाकलं, एसटी काऊन बनवलं याचं माहिती आहे का तुम्हाला उदाहरण? बाबासाहेबांनी अनुसूचित जातीमध्ये 59 जातीला टाकलं, फक्त मांगाले नाही टाकलं, चमाराला नाही टाकलं, मैतराला नाही टाकलं, भंगीला नाही टाकलं, तर 159 जातीमध्ये याच्यासाठी टाकलं की बाबासाहेबाला जेव्हा विचारलं ब्रिटिश गव्हर्नमेंटने की अनुसूचित जाती के लोग कौन है, तो बाबा साहब बोले अनटचेबल लोग है, इनके घर में ब्राह्मण कभी पूजा करने आता नहीं, इनके ब्राह्मण कभी इनके सावली को साइल होती नहीं, नाभी इनके कपड़े, नाभी इनकी कटिंग करता नहीं, धोबी इनके कपड़े कभी धोता नहीं, शिंपी इनके कभी कपड़े सिलाता नहीं. हे सगळं एक विचार करून बाबासाहेबांना आपल्याला एका सूत्रात बांधलं. मार बी तेवढा, मांग बी तेवढा, मैतर बी तेवढा, चमार बी तेवढा, सगळे आम्ही तेवढे भाऊ, सगळे भाऊ आणि सगळ्याला अन्याय झाला. सगळ्याला आज बी आमचे पानवटे वेगळ्यात. आमच्या आता मला काल फोन आला अण्णाभाऊ साठेच्या गावातून, माझ्या कार्यकर्त्यांनी आज मोठी जयंती केली अण्णाभाऊ साठेच्या गावाला. मी खोटं बोलत नाही, माझ्या पेपरात तुम्ही वाचा. त्या अण्णाभाऊ साठेच्या गावामध्ये काल मयत झाली आणि त्या मयत झाली तर तिथं स्मशानभूमीसाठी मातंग समाजाच्या घरी मयत झाली आणि स्मशानभूमीमध्ये त्याला जागा नाही दिली. आता काय सांगा? म्हणजे मातंग समाजाच्या माणसाच्या घरी 70 वर्षाचा माझ्या बाजूला भाटवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात स्मशानभूमी नाही. त्यांनी म्हणलं स्मशानभूमी नाही तर म्हणे जे सार्वजनिक स्मशानभूमी राहते तिथे जाऊन मला अंत्यविधी करायचा आहे. परंतु तिथल्या लोकांनी म्हटलं हे मागा मायराची स्मशानभूमी नाही, इथं टाकायचं नाही. म्हणजे हा जातीवाद आमच्या मातंग समाजातील काही हुशार नेते ज्याला दिसत नाही. त्याला वाटते की महाराणी मागाचं आरक्षण खाल्लं. कोणतं आरक्षण खाल्लं मनोहरराव तुमचं? सीताबाई कोणतं आरक्षण खाल्लं? अरे बाबासाहेबांनी म्हटलं होतं तुम्ही शिका, ठीक आहे आम्ही शिकलो, पण आमची बी जबाबदारी आहे की आमची जबाबदारी हे राहिली की आमच्या नेत्याची जबाबदारी राहिली की आम्ही मातंग समाजासोबत बसलो नाही आणि मातंग समाजाला समजून सांगितलं नाही. आज मातंग समाज जो शिकत आहे ते कशामुळे शिकत आहे? बाबासाहेबांनी भारतीय संविधान दिलं म्हणून शिकत आहे. आम्हाला तर पाणी पिण्याचा अधिकार नव्हतं. मी मागच्या 2-3 वर्षा पहिले मी नारे जाताना मी माझ्या गाडी नव्हतं, मला वाटलं की बाबा चला आपण. एक बाई मला दिसली, 2 लेकरं होते, तिच्या बसू शकत नाही कारण की आमच्या गाडीमध्ये जागा नाही आहे. तर ठीक आहे म्हणे तुम्ही जा म्हणे, मी येतो म्हणे. आणि ती बिचारी एका बंडीमध्ये बसून येत होती, आम्हाला दिसली त्या बंडीमध्ये बसताना. त्या बंडीवाल्यांनी चांगला सुशिक्षित पोरगा होता, कुठून तरी शहरात आला असेल, त्याची पत्नी त्याच्यासोबत होती आणि बंडी चालवत होता तो. तर त्याला शौक असेल बंडी वगैरे चालवायचा, शहरातून आला असेल. तर म्हणजे तू तर बंडीमधून येत होती बसून, तर मग अचानक कशी काय उतरली? त्या भडवीच्या ना म्हणे जात विचारली म्हणे. मी सांगितलं म्हणे तू कुठे चालली? तर म्हणे मी सांगितलं की मी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला चालली. तर तू म्हणे माग होत काय? मी म्हणलं म्हणे माग. तर तेव्हाच मला बंडीतून उचलवलं म्हणे त्यानं.
आणि बंडीतून खालतं उतरवलं म्हणे आणि सोडलं म्हणे. म्हणे तो कोण होता, त्याला ओळखतो म्हणे मी, हो त्या पाटलाचा पोरगो म्हणे, त्याच्या बाळात पण मी केलं म्हणे, त्याच्या बाळात पण माझ्या हातातून झालं म्हणे. आणि तो शहरातून शिकून आला आणि मला म्हणतो म्हणे मागवा म्हणून. आणि जर मला माहित राहतं ना म्हणे की हा असा करतो, त्याला लहानपणी त्याच्या घरात दाबून टाकलं असतं म्हणे. म्हणजे हा जातीवाद आजपत नाही गेला, साधी गोष्ट नाही आहे. परंतु काही छुपे रुस्तम आपल्यामध्ये ज्याला नेत्या बनण्याचा शौक बनलेला आहे ते महार मांगामध्ये झगडे लावत आहे. बरं लक्षात ठेवा, हा झगडा नाही भारी पडणार आहे. जर महार मांग जर वेगळे झाले ना मग तुमचा कोणी नाही आहे. अरे तुमची सावली ज्याला सहज नाही होत तो तुम्हाला खरं ताटात बसवणार आहे का? तुम्हाला फक्त राजकारणासाठी महार मांगामध्ये झगडे लावण्याचा प्रयत्न आहे. आणि असे प्रयत्न तुम्ही हाणून पाडा, हीच खरी अण्णाभाऊला श्रद्धांजली आहे. अण्णाभाऊ साठे फार वेगळा माणूस होता बरं, फार दुःखदायक जीवन होतं त्याचा. त्यांनी संतोष साठेचा वडील जेव्हा अण्णाभाऊ साठेला घेऊन मुंबईकडे निघाला, दिनानं सांगितलं की 1.5 दिवस शिकला म्हणून. जेव्हा शाळेचा मास्टर आला त्यांनी डोकं फोडलं. त्याच्या बापाला वाटलं की मास्टर आता माझ्या पूर्ण घराला मारून टाकन, म्हणून तो आपल्या पोराला घेऊन शंकरला आणि तुकारामला घेऊन, 2 भाऊ होते अण्णाभाऊ साठे, त्याला घेऊन जेव्हा तो पैदल निघाला सांगलीवरून वाटेगाव कमसे कम 400 किलोमीटर आहे. आणि हा माणूस जेव्हा त्याचा वडील अण्णाभाऊ साठेला माझ्या पोराले मारती म्हणून तो बिचारा पैदल घेऊन निघाला मुंबईकडे. आणि काय अवस्था असेल त्या लहानशा अण्णाची, कशा अवस्थेमध्ये आला असेल तो मुंबईला. आणि मुंबईमध्ये आल्यावर बी त्याला का सुख मिळालं काय? नाही सुख मिळालं. त्याच्या जीवनात दुःखाशिवाय काही नव्हतं. मुंबईला येता येता कल्याण, आपण मुंबईला कोणी जात असेल तर आपल्याला कल्याण लागते. आणि कल्याणमध्ये फार मोठा बोगदा आहे. आणि त्या बोगद्यामध्ये तेव्हा काम सुरू होतं रेल्वेचं. आणि तिथे अण्णाभाऊ साठेचा वडील त्या बोगद्यामध्ये आपल्या लेकराच्या पोटाच्या साठी काम करत होता. आणि सोबत अण्णाभाऊ आणि शंकर, तुकाराम आणि शंकर दोघेही काम करत होते. एक दिवस काम करता करता त्याच्या वडिलाला हातामध्ये छाले आले, एवढा मोठा पहाड खुपतानी. आणि ते पहाड खुपतानी त्या दिवशी त्याचा वडील काय म्हणते अण्णाभाऊला, अण्णाभाऊ म्हणते बाबा पप्पा आज स्वयंपाक केला नाही का? रे स्वयंपाक केला म्हणे मी, परंतु अण्णा तुला मी माझ्या हाताने जेवण देऊ शकत नाही, कारण की माझ्या हाताला फोडे आलेले आहेत. आणि फोडे पाहून अण्णा म्हणाला की बाबा येतं म्हणतात की ही धरती शेष नागावर आहे. तर तेव्हा 10 वर्षाचा अण्णा काय म्हणते, बाबा एक धरती शेष नागावर बी काही नाही आहे. तुम्ही एवढं पहाड खोदला, एवढे मोठे गड्डे, एक बी नाग नाही दिसला म्हणे इथं, मग कुठला शेष नाग आहे म्हणे. अण्णा मग त्यावेळेस म्हणते 10 वर्षाचा मुलगा, दादा हे धरती तुझ्या हातावर आहे, हे धरती कष्टकऱ्याच्या हातावर आहे, हे धरती नागावर वगैरे काही नाही. तुम्ही पाहिलं म्हणे की नाग, अरे खोदल्यावर नाग दिसला असताना म्हणे कुठं ना कुठं एक नाग नाही दिसला ना काही नाही दिसला म्हणे, म्हणून हे धरती कष्टकऱ्याच्या हातावर आहे म्हणे. हा 10 वर्षाचा पोरगा अण्णा जेव्हा म्हणते, म्हणजे तो किती विचारवंत असेल, किती त्याची दूरदृष्टी असेल, किती क्रांतिकारी विचाराचा असेल. तर हे साधी गोष्ट नाही. जर बाबासाहेबांनी आर्टिकल 19 लिहिलं नसतं तर अण्णाभाऊचं साहित्य खरं प्रकाशित झालं असतं का? अरे आम्हाला तर बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांना भारतीय संविधान लिहिलं म्हणून महात्मा फुलेचं साहित्य प्रकाशित झालं. बाबासाहेबांना आर्टिकल 19 लिहिलं म्हणून अण्णाभाऊ साठेचे ग्रंथ आपल्या हातात लागले, सावित्रीबाईचे विचार आपल्या हातामध्ये लागले, आणि मुक्ता साळवेचे विचार आपल्या हातामध्ये लागले. लहुजी अगर महात्मा फुले सोबत नसता तर सावित्रीबाई मुलांना शिकू शकली नसती. एवढे विचार, एवढे महान काम याच्या महान नेत्यामध्ये होतं. परंतु आमच्यातले काही नेते, लहुजी वेगळा आहे, बाबासाहेब वेगळे, अण्णा वेगळा, हा फार मोठा धोका आहे. माझ्या मातंग समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे, हा धोका फक्त RSS वाले करू शकतात. हा धोका राजकारणी लोक करू शकतात. ज्या दिवशी महार आणि मान वेगळा झाला तर आपल्यामध्ये दुश्मनी होईल, आपण एकामेकाचे तोंड पाहणार नाही. आम्ही मातंग समाजाने बाबासाहेबांच्या जयंतीत आणि मातंग समाज अण्णाभाऊच्या जयंतीत आम्हाला बोलणार नाही. येणाऱ्या पिढीला सावध राहणं आवश्यक आहे. यायच्या तुम्ही राजकारणाच्या बाजूला राहू द्या, पण आपलं जे रक्ताचं नातं आहे बरं,
अरे आम्ही मार कोतवाल होतो, आम्ही ढोरबी कापत होतो, ढोरं कापत होतो. काही वाईट वापरू नको घ्या. आम्ही आमच्या इतिहासात आम्ही ढोरं कापत होतो आणि ढोर कापताना ठीक आहे आम्ही कलेजी वलेजी जे असली माल होता तो आम्ही खात, तरी आम्ही मातंग समाजाला आवाज होतो. हे दसऱ्या हे मनोहर घेऊन जा घराला भर. आम्ही देत होतो त्याला, आम्ही पण कधी त्याला उपाशी नाही ठेवला. आम्ही म्हणजे तुम्ही खा आम्ही बी खातो अशी आमची परिस्थिती होती. पण बाबासाहेबांच्या कृपेनं आम्ही ते ढोरं कापणं बंद केलं. परंतु याचा अर्थ नाही की ते अवजार आताही आमच्या जवळ आहेत. ढोरं कापणं आम्ही बंद केलं, परंतु ते काय राफ्या वाफ्या आताही आमच्या जवळ आहेत. आणि जो आमच्यामध्ये फूट टाकल त्या राफ्या आम्ही बी घरी सांभाळून ठेवलेलं आहे. हे सगळं करून सगळं कधी माफ करणार नाही एवढंच बोलतो आणि इथे माझे दोन शब्द समाप्त करतो.